कोरोनामुळे यात्रांवर स्थगिती आणल्याने आर्थिक भुर्दंड पडली आहे। आकाश पाळणे, खेळणी, मनोरंजनपर यात्रांमध्ये शुकशुकाट निर्माण झालाय। कोरोनामुळे व्यवसायाला खीळ बसली असून व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकट आलंय। जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे। महाराष्ट्रात देखील कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शाळा व महाविद्यालय देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। सोबतच यात्रेवर देखील स्थगिती घालण्यात आल्याने अमरावती जिल्ह्यातील यात्रेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। आकाश पाळणे, लहान मुलांची खेळणी येथे देखील शुकशुकाट आहे। सोबतच खवय्यांच्या दुकानाकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवली आहे। याचा थेट परिणाम व्यावसायिकांच्या व्यवसायावर होताना दिसतो आहे। हजारो रुपये खर्च करून यात्रेच्या ठिकाणी यात्रेकरूंचे मनोरंजन करण्यासाठी थाटलेले पाळणे बंद असल्याने त्याचा थेट परिणाम व्यवसायावर होत आहे। व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे। बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे। आम्ही स्वयंरोजगार प्रदर्शनी करत असतो हर गावाने। यात्रा प्रदर्शन हे आमचा मूळ व्यवसाय आहे। आमच्याकडे शेती वगैरे काही दुसरा रोजगार नसल्यामुळं आम्हाला याच्यावरच आमचं सार्थ जीविका अवलंबून आहे। इथं 40 ते 50 माणसं आमच्या याच्यावर पोट भरतात, पण कोरोना व्हायरसच्या याच्यामुळं आमच्या धंद्यावर पुष्कळसा फरक पडलेला आहे। लोकांचं येणं जाणे कमी झालेले आहे आणि आम्हाला प्रत्येक जागी आता बंदी करण्यात आलेलं आहे। सरकारतर्फे काही यात्रा बंद केलेल्या आहे। तर आता पुढं आमचं म्हणजे जीविका कशी चालावं याला आम्हाला फिकर पडलेली आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।